जिल्हा परिषदेत सत्तेचा पेच कायम आहे। महाविकास आघाडी आणि भाजपकडून सत्तेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। भाजपमधून निवडून आलेल्या 16 सदस्यांपैकी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटाचे 9 सदस्य आहेत। त्यामुळे अध्यक्षपदासाठी पडळकर यांचे भाऊजाई माधवी पडळकर यांचं नाव पुढे येतंय। तर सत्ता आघाडीची स्थापन झाल्यास शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं वर्चस्व राहील। पाटील यांच्याकडून संध्या पाटील, संगीता पाटील अथवा देविका राजे घोरपडे यांची प्रबळ दावेदारी मानली जाते। शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी अध्यक्षपदासाठी वेटिंगवर राहणार असल्याचे दिसून येते। भाजपला मिरज आणि जत वगळता अन्य तालुक्यात यश मिळालं नाही, त्यामुळे सत्तेची कोंडी झाली आहे। भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी 31 जागांची गरज आहे। सद्यस्थितीत भाजप 16 आणि जनस्वराज्य आणि रयत क्रांती पक्ष प्रत्येकी 1 असं बलाबल आहे। भाजपला सेनेचे 7 आणि अजितदादा गटाचे 6 सदस्यांचं बळ मिळाल्यास सत्ता मिळवता येणार आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून मार्ग काढला जातोय। अजितदादा गट आणि सेनेशी चर्चा करत आहेत। निवडणुका संपल्यात, त्यामुळे वाद संपले, आता एकत्र काम करण्याचे संकेत दिले। तरी सत्तेची समीकरणे जुळवताना पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार असल्याचे दिसते। भाजपमधील जत विधानसभा मतदारसंघातून 9 पैकी 8 सदस्य निवडून आलेत। याशिवाय आटपाडी तालुक्यातील निंबवडे गटात भाजपचे सदस्य निवडून आणण्यात मोलाचा वाटा राहिलाय। निंबवडेमधून पडळकर यांचे बंधू आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी माधवी पडळकर यांनी बाजी मारली आहे। भाजपला मिळालेल्या यशात पडळकर यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळे पडळकर हे स्वतःच्या घरात अध्यक्षपद मिळवण्यासाठी पुढे आहेत। याशिवाय जत तालुक्यातून स्वप्नाली मासाळ, कविता पाटील या 2 महिला सदस्य निवडून आलेत। पडळकर यांना घटक पक्षाकडून विरोध झाल्यास पाटील किंवा मासाळ यांनाही अध्यक्षपदाची लॉटरी लागू शकते।